अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या गुरुमाऊली या चॅनलवर मी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत करते. आपल्या सर्व स्वामी भक्तांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी कायम राहू दे. आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावीत ही स्वामींचरणी प्रार्थना. असं म्हणतात की ब्राह्म मुहूर्तावरती म्हणजेच अमृतवेला ज्याला आपण म्हणतो त्या वेळेमध्ये सर्व स्वर्गातील देवी देवतांचा जी नांदी असते ते आपल्या पृथ्वी तलावावरती होत असते. आता हा कोणता वेळ आहे? तर हा जो वेळ आहे अमृत वेळाचा तो आहे 3 ते 6च्या दरम्यान. आता विचार करा, जर 3 ते 6च्या तसं तर परमेश्वर सगळीकडेच कणाकणामध्ये आहे, परंतु 3 ते 6 जी वेळ आहे ही जी वेळ आहे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जी कुठली गोष्टी मिळवण्यासाठीची जी वेळ आहे, शांततेची एकदम पॉवरफुल जी वेळ आहे ती आहे अमृतवेला, ब्रह्ममुहूर्त ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आता विचार करा, या वेळेमध्ये जर साक्षात स्वर्गातील सर्वच देवी देवतांची नांदी जर पृथ्वी तलावावर होत असेल तर आपल्या इच्छा त्यावेळेस जर आपण सातत्याने त्या इच्छांचं आपण मनन केलं, चिंतन केलं, त्या इच्छांवरती जर आपण काम केलं तर मग आपली इच्छा पूर्ण व्हायला असा कितीसा क्षण लागणार आहे हो. चला तर मग आज ह्याच विषयावरती मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला घेऊन आलेले आहे. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ असा आहे की सकाळी जर आपण समजा 3 ते 6च्या दरम्यान आपल्याला कधीही उठायचं आहे. 3 वाजता उठलात तर उत्तमच. मी तुम्हाला आज फक्त 3चाच उपाय सांगणार आहे. किंवा 3 वाजता उठून तुम्हाला काय करायचं आहे. सगळ्यात आधी उठल्यानंतर ज्या क्षणी तुम्ही उठतात त्या क्षणी उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून त्याच स्थितीमध्ये तुम्हाला तिथे बसायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी देवाला तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. धन्यवाद का द्यायचं आहे? कारण की देवाने आज सुंदर अशी पुन्हा एकदा सकाळ आपल्या आयुष्यात आणलेली आहे आणि ही सकाळ आपल्याला अनेक स्वप्न, अनेक आशा आकांक्षा, अनेक चांगल्या गोष्टी घेऊन आलेली आहे. ह्याबद्दल देवाला धन्यवाद द्यायचा आहे. ज्यावेळेस आपण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी धन्यवाद व्यक्त करत असतो त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याकडे अधिकाधिक येत असतात. हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दुसरी गोष्ट, देवाला धन्यवाद द्यायचा आहे आणि तुम्हाला दिवसभर काय काय हवं आहे, तुमचा दिवस पूर्णतः तुम्हाला कसा हवा आहे हे तुम्हाला देवाला सांगायचं. की समजा आता मला असं म्हणायचं, समजा आता माझं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे आणि मी त्या एका समजा ऑफिसमध्ये गेलेली आहे. खूप दिवस माझं ते काम होत नाही. मग मी देवाला सांगेन की देवा, मी तुझे मनापासून आभार मानते की आज मी त्या ऑफिसमध्ये गेलेली आहे आणि माझं ते काम कोणत्याही विना व्यत्यय झालेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या जेवढ्या म्हणून तुम्हाला गोष्टी हव्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला सकाळी उठल्या अंथरुणात बसूनच तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या बऱ्याच. दुसरी गोष्ट, जितकी गोष्टी तुम्हाला करता येतील, समजा आता देवपूजा, आपलं मंत्रोच्चारण, आपले पठणं, आपलं जे अध्याय आपण वाचतो, ज्या काही सेवा करतो, जे काही आपण चरित्र वाचत असतो, जे काही आपण पोथी वाचत असतो, जितक्या म्हणून गोष्टी तुम्हाला करता येतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 3 ते 6च्या दरम्यान करायच्याच आहेत. ठीक आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर आपण ही कामं करत असू तर तुम्ही तुमचं नशीब बदलताना याची देही याची डोळा बदलतानाचा तुम्ही अनुभव घ्याल. ही झाली. तुम्ही सकाळी उठून नेमकं काय करायचं तुम्ही ठरवायचं की मला आयुष्यात माझी फर्स्ट प्रायोरिटी काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला सकाळी उठून करायचं. पण सकाळी मी तुम्हाला ॲज अ चॅलेंज देऊन सांगेन की तुम्ही सलग 21 दिवस, नाही जमलं कुठलीही सवय लागवण्यासाठी आपल्याला 21 दिवस पुरेसे असतात, सफिशियंट असतात. 21 दिवसांची मी तुम्हाला तेवढीही लांबची मुदत देत नाही. मी फक्त तुम्हाला 5 दिवसांची संधी देते. मी तुम्हाला फक्त 5 दिवसांचं चॅलेंज देते. रोज अलार्म लावून झटकन अलार्म वाजला उठणं अशक्य आहे, माहिती आहे. उठणं कठीण आहे पण अशक्य नाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला काय करायचं आहे, सलग पहिल्या दिवशी अलार्म वाजेल उठायचंच आहे, दुसऱ्या दिवशी अलार्म वाजेल 3 वाजता उठायचंच आहे. तिथे कंटाळा 2 मिनटं उठते 3 मिनटं करायचं नाही. अलार्म वाजला की झटकन उठून बसायचे. बाकी कुठलेही विचार यायच्या आधी आपल्याला काय हवं आहे दिवसभरामध्ये ते आपल्याला आधी त्याची लिस्ट देवाकडे द्यायची आहे. देवाला धन्यवाद द्यायचा आणि आपलं जे रुटीन आहेत, सेवांचं आहे, आपली कामं आहेत ते परत आपण लागायचं आहे.
सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून बघा, काय काय आपल्या आयुष्यात बदल होतात ते बघून घ्या. मी अशीच तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. एक खूप छान मित्र असतो, ठीक आहे, आणि त्याचा खूप मोठा असा बिझनेस असतो. इतका बिझनेस मोठा असतो, पण काहीतरी अप अँड डाऊन्स बिझनेसमध्ये येत असं त्याला एक अप अँड डाऊन्स आला आणि त्याचा जो पूर्णपणे बिझनेस आहे तो पूर्णपणे काय झाला, पूर्ण असं झिरोमध्ये आला. मग तो एका त्याच्या खूप म्हणजे शिक्षकांकडे गेला. शिक्षकांकडे म्हणजे जे त्याला ज्यांना तो त्यांचा गुरु मानत होता, मेंटॉर मानत होता, त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला की असं असं झालेलं आहे, मग मी आता काय करू, मी आता खूप थकलेलो आहे, मी खूप हरलेलो आहे, असं झालं तसं झालं. त्याने सगळी स्टोरी त्याची सांगितली. मग त्याच्या शिक्षकांनी, त्याच्या त्या मेंटॉरने त्यांना काहीही फुकटचा सल्ला न देता त्यांना फक्त त्या मुलाला, त्यांनी त्याच्या शिष्याला, त्याच्या स्टुडंटला एकच सांगितलं की तू उद्यापासून काय कर, 3 वाजता उठायला सुरुवात कर. विद्यार्थ्याचा पण इतका विश्वास होता त्या सरांवरती, त्यांच्या मेंटॉरवरती. माझ्या सरांनी सांगितलं आहे 3 वाजता उठ. मग त्याने नियमितपणे 3 वाजता उठायला सुरुवात केली. 3 वाजता उठत त्याचा जो बिझनेस आहे तो पुन्हा कधी ग्रीप घेतला हे त्यालाही कळलं नाही. त्याने नंतर सरांकडे गेला, त्याचे आभार मानले. ह्याच्यामध्ये सांगण्याचं